या देवळामध्ये एका दिवसात बदलतात देवीचे 3 रूप। सांगली जिल्हा तालुका जत अंतर्गत येणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणारे दानम्मा देवीचे देवस्थान आहे। या देवीची एक वेगळीच ओळख आहे। या देवीच्या देवळामध्ये देवीचे वेळेप्रमाणे रूप बदलत असतात। सकाळी बालरोग, दुपारी तरुण तर सायंकाळी वृद्ध रूपात बदल होत असतो। या देवळामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून भाविक लोक येत असतात। चला तर आपणही जाणून घेऊया या देवीचा काय इतिहास आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। नवरात्र उत्सवाची सर्वत्र धूम असून आजचा 6वा दिवस आहे आणि आपण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणारे दानम्मा देवीच्या देवळामध्ये आलेलो आहे आणि तिथल्या भाविकांकडून आपण आणि तिथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं या देवीच्या बाबतीत थोडीशी माहिती घेऊया। महाराज नमस्कार। नमस्कार। या देवीची काय ख्याती आहे आणि ही बॉर्डरवर कशी आली आहे याच्या बाबतीत थोडंसं आम्हाला सांगाल का तुम्ही? हे देवस्थान 12व्या शतकापासून आहे। पहिला दानम्मा देवीचं नाव लिंगामा म्हणून होतं, बसवेश्वरांनी केलेलं। पुढे दानम्मा म्हणून नाव पडण्यासाठी त्या 12व्या शतमानामध्ये बसवेश्वर काही होते ना, बसवेश्वर महाराज त्यांनी दासोह हा प्रस्ताव चालू करणारे पहिला दानम्माने दासोह हा चालू केल्यामुळे दानम्माचं नाव लिंगामापासून दानम्मा असं नाव झालं। बसवेश्वर महाराजांनी लिंगामाचं नाव दानम्मा म्हणून ठेवले व दानम्माची पूजा 3 टाइम होते। सकाळी कन्या अवस्था, दुपारी प्रौढ अवस्था व संध्याकाळी आजी अवस्था, अशी 3 टाइम पूजा असते। म्हणजे 3 टाइम पूजा असताना 3 टाइम आरती वेगळ्या वेगळ्या रूपात या देवीची होती। हां, सकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत, 6 वाजता आरती, त्यानंतर भाविकांचं दर्शन, त्यानंतर दुपारी 10:30 ते 12 वाजेपर्यंत, त्यानंतर भाविकांचे दर्शनासाठी व संध्याकाळची पूजा 6 ते 7 या प्रकारे। मग आता मला सांगा की आपण सांगितलं की 3 प्रकारे या देवीची पूजा होते, त्याच प्रकारे पुजारीही वेगळे वेगळे चेंज होतात। पुजाऱ्याकडनं एकच पुजारी असतो त्याला पूजा करण्यासाठी? तसं नाही, कोणतं पण पुजाऱ्यांचं कसं आहे म्हणजे कोणी पण पूजा करू शकतं पुजाऱ्यांपैकी। त्या प्रकारच्या पूजासाठी वेगळा पुजारी, दुपारी वेगळा पुजारी असं काय नाही। पुजारी फक्त पूजा करतो, देवीचं म्हणजे हावभावामध्ये चेंज होत असतं। सकाळी कन्या, दुपारी प्रौढ अवस्था, संध्याकाळी आजी जी आहे ही बॉर्डरवर आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्र। मग यामध्ये सर्वात जास्ती भाविक कर्नाटकमधून येतात की महाराष्ट्रामध्ये येतात? आणि येणाऱ्या भाविकांसाठी आपल्या देवस्थानामार्फत काय काय सोयी सुविधा दिल्या जातात? म्हणजे जास्ती 70% माणसं तर कर्नाटकातून येतात, 30% माणसं महाराष्ट्रातून येतात। कर्नाटकातून येण्यासाठी कर्नाटक गव्हर्नमेंटचे बसेस आहेत, महाराष्ट्रातून येण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे बसेस आहेत। रात्री मुक्कामाला पण बसेस खूप असतात व देवस्थानतर्फे रूम्स आहेत, VIP रूम्स आहेत, म्हणजे राहण्यासाठी मोफत सोयी आहे। म्हणजे आता नॉर्मल माणसं आले असतात त्यांना राहण्यासाठी चटई म्हणा, चादर म्हणा, मोफत सोयी आहे। देवस्थानसाठी हॉल आहेत, हॉलमध्ये राहू शकतात। आपण जर रूम पाहिजे असतं तर रूम करू शकता। दानम्मा देवीचं कसं आहे, इथं सर्व देवस्थानापेक्षा दानम्मा देवीचं म्हणजे तुमच्या हातानं ओटी भरलं जातं लेडीजांकडून आणि नैवेद्य देण्यासाठी रूम आहेत आपल्यापाशी। इथं आपण स्वतः स्वयंपाक करून नैवेद्य देऊ शकता। आणि इथं येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे बी आपल्या देवस्थानामार्फत वितरण केलं जातं। हां, मग या वितरणामध्ये भाविकांकडनं देणगी असते की मग आपल्या देवस्थानामार्फतच ते पुरविलं जातं? नाही, भाविकांकडून देणगी आहे। त्या दासोहासाठी प्रत्येक दिवसासाठी थोडे भाविक असं नेमलेले आहेत, त्यांनी पूजा करतात। कोणी नसताना आपलं दासोह तर्फे होतं। कोविडच्या काळामध्ये दासोह बंद होतं, त्यासाठी बाहेरील माणसांना त्रास होऊ नये म्हणून देवस्थानतर्फे धन्यधान्य गावोगावी जाऊन, म्हणजे पंचायत समितीला म्हणा, असं गावोगावी जाऊन वाटप केलेलं आहे देवस्थानतर्फे। महाराज आपलं नाव सांगू शकाल? निखिल चंद्रशेखर पुजारी। तर बघा, आज नवरात्र, शारदीय नवरात्र उत्सवाचा 6वा दिवस असून सगळ्यांनी आपणही या देवीचे दर्शन सर्व भाविकांनी, आमच्या श्रोतांनी घ्यावे। आणि आज देवीच्या पुजाऱ्याकडनं आपल्याला या देवीची ख्याती आणि माहिती बऱ्यापैकी मिळाली आहे। इंडिया न्यूज 28 मी पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।